की आता मला येणं जाणं नाही. कसं अभंग महाराजांचा जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी बाग 2 अभंगाच्या चरणाला. चला आळंदीला जाऊ त्याचं पण तेच आहे आणि चला पंढरीशी जाऊ त्याचं पण शेवटचं चरण तेच आहे. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग, म्हणजे तिथं जन्म मरण नाही हो आपल्याला असं. आणि इकडं सांगितलं की जर देवाची प्राप्ती अशी झाली तर मग त्याच्या चरणाजवळ विसावा आहे, तिथं देखील आपल्याला जन्म मरण नाही. किती जरी साधना केली तरी काय काकड्यामध्ये प्रमाण आपण बोलतोय, आता कोठे धावे मन भाग गेला देवाला पाहिल्याच्या नंतर. अजून एक प्रमाण पंढरीशी दारे, तिथे 3रं चरण आहे. 3रं चरण मागील परिहार पुढे नाही शीण झाली आदर्श. म्हणजे मागचं पण सगळं गेलं आणि पुढे पण काही त्रास नाही. एवढं देवाच्या प्राप्तीचा ते रुक्मिणी मातेनं देवाला प्राप्त करून घेतल्यावर तिच्या बाबतीत तसं झालंय, मला आता हाच नवरा, मग काही सण करायला लागलं तरी चालेल, बाबा मला हाच नवरा पाहिजे असा. हाची नेम आता असं महाराजांचं प्रमाण आहे. न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रेगी झाले पट्टर आणि बळे वरी रे सावळे.
त्याची देवाची प्राप्ती होते. आता जन्म मरण नाही. देवाच्या ठिकाणी देवाच्या पायाजवळ राहिल्यावर सगळ्या सुखाची प्राप्ती आहे. कसं आपण बोलतोय, तुका म्हणे माझे याचे सर्व सुख पाहिन श्रीमुख. देवाचं चेहरा पाहिल्यावर ते सुख आहे. पण लगेच महाराजांनी अभंग बदलला, सदा माझे डोळे. त्याच्यात काय बोलले, त्या मुखामध्ये सुख नाही हो, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख. देवाच्या पायाजवळ ते राहिलो अनंताची पायी. असं राहूया. आपल्या समोर उदाहरण आहे काय, त्यांनी ती साधना केली. प्रभू रामचंद्ररायांची, हनुमंतरायांनी ती साधना केली. फक्त देवाची सेवा करायची आणि देवाचं नाव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय संतांच्या सहवासामध्ये आल्यावर समजेल. महाराजांनी त्यांच्यासाठी उगत नाही शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. तुम्ही जशी देवाची प्राप्ती करून घेतली ते काय नक्की वर्म आहे ते संतांना त्यांनी विचारलंय. तेव्हा या संतांच्या सहवासात येऊया आणि या नामसाधनेने देवाची प्राप्ती करून घेऊया. जे महाराजांनी साधले साधिले अविट निज सुख. ते अविट आहे, ते कधी विटत नाही. माऊलीचा एक अभंग आहे, परिमळाची धाव ब्रह्मद ओढी तैसी तुझी गोडी अविट रे माये विटे ना जवळची आहे. त्याची तो आहे आपल्या जवळ. पाशी त्वचेची या पदरा आड एवढ्या तो जवळ आहे, फक्त तो भेटत नाही तशी आपली श्रद्धा नाही. म्हणून त्या मगाशी उदाहरण वेगळ्या पद्धतीने आपण ऐकलंय. वासराची जशी त्या गायीवर श्रद्धा आहे ना, तशी जर असेल तर ते आपल्यासाठी पाना फोडणार. तशी आपण या संत सेवेमध्ये येऊया. समर्थ सद्गुरू तुकाराम बाबा पतारे, सद्गुरू बापू बाबा असतील, यांचे काही थोर आपल्यावर उपकार आहेत. त्याच्यामुळं आपण कुठंतरी या समाजामध्ये वावरताना लोकांची बघण्याची दृष्टी आपल्याकडे बदललेली आहे. नाहीतर मग तशी नाही तरी काय थोडी. महाराज बोलले श्वान सुख रे त्यांच्यामध्ये ना माणसामध्ये काय गणती नाही, पण वेगळं काही जे आपल्याकडं पाहता ते आपलं कर्तृत्व नाही, त्यांच्यामुळं आपल्याला ते आलेलं आहे. का म्हणे भले
त्यांच्या नावे मानावले. तसं ती आपल्याकडे बघण्याची दृष्टी त्यांची बदलली. पण आपण जर यांना विसरलो तर, ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना जर आपण विसरलो तर मग आपले तिथपर्यंत आपण जाऊ का, देवापर्यंत जाऊ का? आणि गेलो जाणार नाही तर देव तिथं आपला स्वीकार करेल का? तो आपल्याला झिडकारूनच लावणार. पण यांना धरून गेलो तर सोबत जरी नसले तरी नुसता त्यांचा निरोप गेला ना, तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मग मज हरी. हा, एवढी ताकद त्यांच्यात असो. त्या मायबापांच्या चरणी परत नतमस्तक होऊया. ज्या साधू संतांमुळे आपल्या वाट्याला हे दिवस आलेले आहेत त्यांचं एकदा स्मरण करू आणि सेवेला पूर्ण करू. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे ज्ञानोबा तुकाराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.